शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीनदादा आहेर यांनी चांदवड देवळा मतदारसंघातील सर्व गावांचा शेतकरी संघर्ष यात्रेदरम्यान पायी दौरा आयोजित केला होता। दौऱ्याची सुरुवात 15 ऑगस्ट पासून करून वडबारे गावापासून ते 23 ऑगस्ट पर्यंत गणूर या गावामध्ये, दरम्यान दुसरा टप्पा देवळा तालुक्यातील गिरणारे येथून सुरुवात करून ते वाखारी गावात दरम्यान 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान, तसेच तिसरा टप्पा 28 ते 2 ऑक्टोबर दरम्यान पार पाडला। यात प्रामुख्याने ग्रामीणचे जिल्हा प्रमुख नितीनदादा आहेर हे स्वतः संपूर्णपणे पायी दौरा करून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या, तरुण बेरोजगारांच्या, माता भगिनींच्या समस्या जाणून घेऊन त्याची नोंद केली। त्याचप्रमाणे 2 गावादरम्यान पायी दौरा करत असताना शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनींच्या समस्या देखील जाणून घेतल्या। या दौऱ्यामुळे मतदारसंघातील अनेक समस्या सामोरे आलेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येतील याचा अभ्यास आणि पाठपुरावा हा नितीनदादा आहेर हे करणार आहे। दौऱ्याचा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या जाणून घेणे, यात सार्वजनिक स्वरूपाच्या, वैयक्तिक स्वरूपाच्या असतील। त्याचप्रमाणे तालुक्यातील पाणी प्रश्न, शेतमालाला भाव, तरुणांची बेरोजगारी, शिक्षण, पीक विमा यासारख्या असंख्य समस्या मतदारसंघातील सामान्य जनतेला भेडसावत आहे। यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे आणि समस्यांचा निपटारा करणे यासाठी जी काही महत्त्वाची भूमिका पार पाडता येईल त्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्याची सांगता 28 ऑक्टोबर रोजी चांदवड येथे करण्यात आली। दौऱ्या दरम्यान अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण, त्याचप्रमाणे पक्षातील पदाधिकारी सोबत होते। मला खऱ्या अर्थाने त्या तरुणांना धन्यवाद द्यावा वाटतो ज्यांनी हा प्रश्न हातात घेतलाय, परंतु माझ्या मते ही प्रश्न हातात घेण्याची वेळ चुकली असं मला स्वतःला येतं। हे माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे याचा कृपया चुकीचा अर्थ कोणी काढू नये। त्याचं कारण असं आहे की हेच तर याच्यापूर्वी होत आलं की ज्यावेळेस निवडणूक लागते त्याच्या 1 महिनाभर अगोदर आम्ही जागं व्हायचं आणि तो पाण्याचा प्रश्न उचलायचा। हाच प्रश्न जर निवडणूक झाल्या झाल्या जर आपण हातात घेतला आणि तो जर आपल्याला जर तडीस न्यायचा असला तर निश्चितच लोकप्रतिनिधी कोणीही असो, परंतु जनता जर एकत्र आली तर त्याच्याकडून आपण ते करून घेऊ शकतो। हा विश्वास खऱ्या अर्थानं एक वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून हा मला या ठिकाणी आहे। परंतु असो, ज्या युवकांनी हा पुढाकार घेतलाय त्यांना प्रेरणा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून भविष्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर त्या युवकांना पुन्हा आम्ही प्रेरणा देऊ आणि त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभं राहून हा पाणी प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करू। दादा, नारपार आणि हातियाड हे फक्त 40 वर्षापासून चांदवड तालुक्याला दिलेलं गाजर आहे का? आज तरी गाजरच म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी प्रत्यक्षात राजदेरवाडी गावाला भेट दिली माझ्या दौऱ्यात आणि राजदेरवाडीतून पुढे नांदूर टेकला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं हा प्रश्न समोर आला आणि त्या लोकांनी मला सांगितलं की हे तापीचं खोरं आहे आणि तापीचं खोरं असल्या कारणानं ह्या ज्या हातियाड धरणाचा विषय गेली 40-45 वर्ष घेतल्या गेला, आता आम्हाला या गोष्टीचा राग येतो आणि ते खरंही आहे। म्हणजे एकीकडे धो पाऊस पडत असताना दुसरीकडे विहिरी कोरड्या आहे आणि ते पाणी आज वाहून जात आहे। हे वाहून जाणारं पाणी फक्त डोळ्याने पाहायचं काम चाललंय, त्याचा उपयोग या ठिकाणी होत नाही। तर त्या शेतकऱ्यांचं दुःख तिथं गेल्यावरच कळेल। ते खऱ्या अर्थानं पेपरबाजी करून किंवा फक्त व्हॉट्सअप, फेसबुकच्या मीडियातून ते दुःख हलकं होणार नाही आणि म्हणून हे गाजरच आज तरी गाजर म्हणावं लागेल आणि म्हणून याच्या पुढे जोही कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्याला ठोस काम करावं लागेल, अन्यथा ही जनता कधी माफ करणार नाही। दुसरा प्रश्न नारपारचा तुम्ही या ठिकाणी विचारला। आता नारपारच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माझा स्वतःचा खोल अभ्यास त्या बाबतीत नाही, परंतु ज्या चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये झाल्या, केंद्र शासनानं नारपारचा प्रोजेक्ट नाकारला आणि तो राज्य शासनाने त्याला, राज्यपाल महोदयांनी त्याला मंजुरी दिली। परंतु नारपारचा विषय जर आपण या ठिकाणी घेतला तर त्याला हजारो कोटी रुपये त्या प्रकल्पाला खर्च आहे। म्हणजे साधारणतः 20,000 कोटींचा काहीतरी तो खर्च आहे आणि नदीजोड प्रकल्प साधारणतः केंद्राच्या माध्यमातून केला जातो, परंतु केंद्रानं नाकारला आणि राज्यानं त्याला परवानगी दिली। असं जरी असलं तरी तो किती लवकर होऊ शकतो हे मात्र आपल्याला आज तरी सांगता येऊ शकत नाही। त्याच्या पुढे जाऊन या संघर्ष यात्रेमध्ये फिरत असताना मला अनेक खेडेगावातल्या लोकांनी या ठिकाणी सांगितलं की नारपार होईल तेव्हा होईल, त्याच्या आधी याच्यापूर्वीची असलेली जी आपल्या परिसरातली लघु पाटबंधारे म्हणजे जी धरणं असतील छोटी मोठी, ती जर त्यांचं जर खोलीकरण केलं, त्यांचं असलेलं लिकेज जर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं काढलं किंवा अजून जिथं काही साईट्स असतील त्या साईट्स बघून त्याच्यामध्ये केटीवेअर्स असतील किंवा छोटे मोठे लघु पाटबंधारे जर या ठिकाणी बांधण्यात आले तर निश्चितच त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना होऊ शकतो
नारपाल होईल तेव्हा होईल, परंतु भविष्यामध्ये तुम्ही याची काळजी जर घेतली तर निश्चित या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो, हा विश्वास मला त्या जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला. जेवढा त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे तो न्याय खऱ्या अर्थानं त्यांना मिळत नाही. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांवरती आणि पाण्यावरती जे राजकारण केलं जातं, तसं बघता त्या शेतकऱ्यांना त्या पाण्याबद्दल किंवा पाणी देण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे निवडणूक झाल्यानंतर तो खऱ्या अर्थानं होताना दिसत नाही. एका बाजूला शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मागताय शेतकरी, परंतु शेतीला पाणी तर बाजूलाच असू द्या, लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एवढी भयानक परिस्थिती आम्ही पूर्व भागात बघितली. जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही फिरत असताना शेतकऱ्यांच्या एवढ्या भयानक अडचणी, म्हणजे एका बाजूला पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वर्षाव होतोय, नद्यांना पाणी जातंय, परंतु पूर्व भागात गेल्यानंतर त्या लोकांच्या शेतीला आजही पाणी नाही किंवा त्या विहिरीला आजही पाणी उतरलेलं नाही. इतकी भयानक परिस्थिती आजही पूर्व भागात बघायला मिळते. असा या असंख्य प्रश्न म्हणजे गोरगरिबांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, शेतकरी वर्गाचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्न जिल्हा प्रमुख नितीनदादा यांनी खऱ्या अर्थानं समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आगामी विधानसभेत जर जिल्हा प्रमुखांना नितीनदादा आहेरांना जर या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं या अभ्यासातून होईल. कारण या संपूर्ण मतदारसंघाची खडाना खडा माहिती, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात असं एकमेव नेतृत्व असेल का जे संपूर्ण मतदारसंघ 600 ते 750 किलोमीटर पायी फिरलेले. म्हणजे हे एवढं मोठं शिवधनुष्य खऱ्या अर्थानं पेलणं हे कुणाचंही काम नसून या एक सर्वसामान्य शिवसैनिक आणि हाडाचा शेतकरीच करू शकतो, हे खऱ्या अर्थानं जिल्हा प्रमुख नितीनदादा आहेर यांनी दाखवून दिलेलं आहे. कामाची चौकशी मी स्वतः लावल्या असताना सुद्धा ते स्थानिक आपले जे आमदार आहेत त्यांच्या दबावाखाली शासनाने 40% काम अपुरं असून सुद्धा ते काम पूर्ण लावून त्याचं पेमेंट करून दिलं आहे आणि आम्हाला फायदाच नाही. आता ते नारपारचा तुम्ही आता विषय घेतला असतो तर पाठ कुठलाच येत नाही आमच्या परिसरात खरडा गटात, पण जे स्थानिक पाणी पडतं आहे त्याच पाण्यावर जर काम केलं तर 100% शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न सुटणार, हीच आमची अपेक्षा आहे. आणि नितीनदादांच्या मार्फत आमचा प्रश्न सुटेल ही आमची अपेक्षा आहे. इथून मागचे भरपूर लोकप्रतिनिधी बघितले आम्ही, पण काय वाटत नाही त्यांचे काम होतील असं, कारण स्वतः ते फक्त पैसेच कमवण्यात व्यस्त आहेत सध्या. आता कांद्याचं पीक भरपूर प्रमाणात येतं, पण या शासनाच्या अशा काहीतरी धोरणांमुळे आता अफगाणिस्तानमधून कांदा आयात केला, शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले असते, पण या शेतकऱ्याविरोधी जे शासन आहे हे महायुतीचं शासन असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे. प्रत्येकच शेतीमालाला तसा भाव नाही आणि पायी फिरताना शेतमजूर असतील किंवा शेतकरी असतील, दादांनी ज्या समस्या जाणून घेतल्या तर शेतमजूर किंवा हे म्हणण्यापेक्षा कुठलाच वर्ग या ठिकाणी या महायुतीच्या काळात आज म्हणजे सुरक्षित नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्यांची अवस्था फार वाईट अशी अवस्था आहे आणि या शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसंच कांद्याचं नाही पण प्रत्येक पिकाचं नुकसान होत आहे. इथं कुठेतरी हमीभावासाठी किंवा काही गोष्टी असतील या गोष्टीसाठी जर आता भविष्यात जर माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने म्हणा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात जर माननीय जिल्हा प्रमुख नितीनदादा आहेर यांना जर उमेदवारी मिळाली तर आम्ही जीवाचं रान करून आणि देवळा तालुका असो किंवा देवळा तालुक्याच्या वतीने सांगतो आणि भरभरून असे मतात देखील देऊन दादा निवडून येतील अशाप्रमाणे आम्ही ताकदीने काम करू एवढं या ठिकाणी. चांदवड येथील समारोप प्रसंगी उपजिल्हा प्रमुख रवी काळे, शिवसेना तालुका प्रमुख विलास नाना भवर, चांदवड शहर प्रमुख प्रसाद प्रजापत, युवा तालुका प्रमुख गमाजी सोनवणे, मनोज जाधव, भाऊसाहेब धाकराव, संतोष जाधव, साहेबराव चव्हाण, बापूदादा शिरसट, सागर बर्वे, धीरज संकलेचा, शंभूराजे खैरे, वसंत आहेर, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर आवारे, प्रमोद उशीर, नवनाथ शिरसाट, गोरख शिंदे, वसीमभाई शेख, अकबरभाई पठाण, सौरभ देशमाने, विष्णू काका कोतवाल, कैलास देवरे, देवळा तालुक्यातील पदाधिकारी प्रशांत शेवाळे, गोरख गांगुर्डे, विजय आहेर, विलास शिंदे, ज्ञानेश्वर देवरे, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.